आज आपण बनवतोय कोबी चणा डाळची भाजी, तीही अगदी साध्या सोप्या पद्धतीने. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथे आपण पातेल्यामध्ये तेल घातलेलं आहे. यामध्ये आपण फोडणीसाठी मोहरी, जिरं घालायचं आहे. त्यासोबतच खूप सारा ठेचलेला लसूण, हिरव्या मिरचीचे तुकडे आणि कढीपत्ता घालून घ्यायचा. सर्व अर्धा सेकंड परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपण हळद घालायची आहे आणि थोडंसं लाल तिखटही घालायचं आहे. आपण ही भाजी नुसती हळद आणि गरम मसाला यावर सुद्धा बनवू शकतो, पण आमच्या घरात थोडं लाल तिखट लागतं, त्यामुळे मी लाल तिखट घातलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये 2 ते 3 तास भिजवलेली चणा डाळ घालायची आहे. चणा डाळ 1-2 मिनिटे छान परतून घ्यायची. मग आपण चणा डाळ शिजण्यासाठी यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. डाळ शिजताना आपल्याला पाण्याची अजून आवश्यकता वाटली तर आपण यामध्ये पाणी गरम करून घालू शकतो. सर्व छान ढवळून आपण पातेल्यावर झाकण ठेवायचं आहे आणि चणा डाळ छान शिजवून घ्यायची आहे. नंतर आपण 20 ते 25 मिनिटांनी चेक करायचं आहे. डाळ जर शिजली असेल तर आपण यामध्ये चिरलेला कोबी घालून घ्यायचा आहे. कोबी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यासोबतच आपण इथे एक बारीक चिरलेला टोमॅटो घालतोय आणि हे मी यामध्ये सुकं वाटण घालते. हे वाटण मी सुकं खोबरं भाजून त्यामध्ये कोथिंबीर घालून कोरडंच असं वाटून घेतलेलं आहे. 1-2 चमचे हे वाटण घालायचं आहे. याऐवजी आपण नुसतं ओलं खोबरं खवून घालू शकतो. सर्व भाजी छान एकजीव करून घ्यायची. त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी गरम मसाला पावडर घालायची. पुन्हा सर्व छान एकजीव करायचं आहे. सर्व भाजी एकजीव करून झाल्यावर आपण पातेल्यावर झाकण ठेवायचं. झाकणावर पाणी ठेवायचं आहे आणि गॅस मंद आचेवर करून आपल्याला भाजी साधारण 15 मिनिटे शिजवून घ्यायची आहे. मध्ये मध्ये परतून घ्यायची जेणेकरून भाजी खाली टोपाला लागायला नको. तर आता आपली कोबी चणा डाळची भाजी ही तयार झालेली आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. मस्त चमचमीत अशी आपली भाजी तयार झालेली आहे. ही कोबी चणा डाळची भाजी डाळ भातासोबत खूप छान लागते. त्यासोबतच ही भाकरींसोबतही खूप छान लागते. तुम्ही अशा पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा आणि तुम्हाला आपली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा.